द कारगिल गर्ल ही गोष्ट आहे भारताची पहिली महिला पायलट गुंजन सक्सेना, ज्यांनी कारगिल युद्धात अलौकिक कामगिरी करून दाखवून दिले की इंडियन एअरफोर्समध्ये महिलाही काम करू शकते. कारगिल युद्धाच्या वेळी भारतातील एकमेव महिला युद्धात लढत होती आणि ती म्हणजे गुंजन सक्सेना. गुंजन पायलटच्या वैमानिक दलातून एकमेव महिला होती. वर्ष 1999 मध्ये गुंजन निव्वळ 25 वर्षाच्या होत्या जेव्हा त्यांनी 132 फॉरवर्ड एरिया कंट्रोल मध्ये पोस्टिंग झाली होती. युद्धाच्या सुरुवातीस त्यांना श्रीनगर जाण्यास सांगितले होते. एक आर्मी ऑफिसरच्या मुलीला. अर्थातच गुंजनला हे काही अवघड काम नव्हते. उधमपुरातून श्रीनगर जाण्यासाठी त्यांनी आपल्या आई वडिलांना फोन करून माहिती पुरवली. एका आर्मी ऑफिसर होण्याच्या नात्याने तिच्या वडिलांनी तिच्या कामामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं समजले नाही आणि त्या श्रीनगरला निघून गेल्या. कारगिल युद्धाच्या सुरुवातीस कोणालाही कल्पना नव्हती की हे एवढ्या मोठ्या युद्धाचे रूप घेणार आहे. श्रीनगरात त्यावेळी 4 हेलिकॉप्टर होते. त्यापैकी चीता नावाच्या हेलिकॉप्टरला गुंजन उडवत होत्या. 10 पायलटच्या संघात त्याच एकमेव महिला होत्या. त्यामुळे त्यांच्या सहकारी मित्रांना हे आवडले नव्हते. पण काही वेळेनंतर त्या ऑफिसरांना हे समजले. तरी युद्धाच्या वेगवान परिस्थितीत असाइनमेंट देण्यापूर्वी त्यांना विचारले जात असे की आपण त्यासाठी सज्ज आहात का. गुंजन त्या पायलटपैकी होत्या ज्या सर्व्हिसला पाळत ठेवण्यासाठी पाठवले जात असे. 13,000 फुटाच्या उंचावरून गुंजन आपल्या हेलिकॉप्टरला हेलिपॅडवर उतरवत असे. जे कोणत्याही नवख्या पायलटसाठी शक्य नव्हते कारण त्या भागात शत्रूची गोळी लागण्याची भीती होती. पण गुंजन कित्येकदा आपले कर्तव्य बजावत आपल्या हेलिकॉप्टरने जखमी सैनिकांना मदत करत असे. त्याचबरोबर सैनिकांना औषधे पुरवणे, जेवण आणि बऱ्याच वस्तूची पुरवणी करत असे. पायलट गुंजनने 20 दिवसात अशी 10 मोहिमे पूर्ण केली. त्यानंतर युद्धामधून लहान हेलिकॉप्टर काढून फायटर हेलिकॉप्टर बसवण्यात आले होते. गुंजन एका आर्मी कुटुंबाशी निगडीत होती. आई वडिलांना तिच्या कामाच्या जोखमीबद्दल चांगलेच ठाऊक असे. पण त्यांनी आपल्या मुलीच्या कामात कधीही हस्तक्षेप केले नाही आणि तिला पूर्ण निष्ठेने काम करण्याचे स्वातंत्र्य दिले.